आज आपण अगदी झटपट 10 मिनिटांमध्ये तयार होणारा उपवासाचा मस्त कुरकुरीत असा डोसा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। साबुदाणा आणि वरई न भिजत घालता, सोडा किंवा इनो याचा वापर न करता अगदी झटपट हे डोसे तयार होतात। व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। सगळ्यात आधी एका मिक्सिंग जारमध्ये 1 वाटी वरईचे तांदूळ घेतलेले आहेत। याला काही ठिकाणी भगर सुद्धा म्हटलं जातं। त्यानंतर त्याच वाटीने पाव वाटी यामध्ये साबुदाणा घालायचा आहे। त्यानंतर पाव वाटी दही घालायचं आहे। दही शक्यतो आंबट घ्यावं। त्यानंतर 1 वाटी यामध्ये पाणी घालायचं आहे। पाणी आता या ठिकाणी मी थोडं थोडं घालत हे चांगलं असं वाटून घेणार आहे। एकदम बारीक टेक्स्चरचं वाटून घ्यायचं आहे। तर हे पहा, अशा कन्सिस्टन्सीमध्ये वाटून घेतलेलं आहे। जसं आपण डोशाला बॅटर बनवतो त्या पद्धतीने याची कन्सिस्टन्सी येथे मी ठेवलेली आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आणि एक 10 मिनिटं हे मिश्रण साईडला ठेवून द्यायचं आहे। तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही अर्धा तास ठेवू शकता। याने आणखीनच छान असे डोसे आपले तयार होतात। तर त्यासाठी आपण डोशासाठी लागणारी चटणी तयार करून घेऊयात। तर येथे मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, भाजून घ्यायचे आहेत। त्यानंतर थोडंसं आलं आणि थोडीशी हिरवी मिरची घालायची आहे। त्यानंतर कोथिंबीर थोडीशी घातलेली आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे। तुम्ही वाटल्यास येथे ओलं खोबरं सुद्धा वापरू शकता। पाव चमचा साखर आणि 1 चमचा दही घातलेला आहे। दही हलकंसं आंबट आहे, त्यामुळे मी चमचाभरच वापरलेला आहे। यामध्ये आता पाणी घालायचं आणि आता आपल्याला याची चटणी तयार करून घ्यायची आहे। तर हलकीशी ओबडधोबड अशी याची चटणी मी तयार करून घेणार आहे। तर इथे आपली ही उपवासाची मस्त चटपटीत फ्लेवरची चटणी तयार झालेली आहे। तर आता आपण नेक्स्ट स्टेपकडे वळूयात। तर येथे तवा चांगला गरम करून घ्यायचा आहे आणि तूप किंवा तेल याला लावून घ्यायचं आहे। त्यानंतर हे बॅटर यावर पसरून घ्यायचं आहे। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बाजूच्या बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। रेसिपी आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका। तर ज्यावेळी आपण तव्यावर हे मिश्रण पसरवत असतो त्यावेळी सुरुवातीला गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे। त्यानंतर डोसाचं बॅटर पसरून झाल्यानंतर गॅसची फ्लेम हाय ठेवायची, म्हणजे व्यवस्थित असे आपले डोसे तयार होतात। याला तुम्ही तेल किंवा तूप लावू शकता। तर आता इथे आपला हा डोसा तयार झालेला आहे। तुम्ही पाहू शकता मस्त कुरकुरीत आणि सुंदर असा कलर सुद्धा आलेला आहे। तर या ठिकाणी तुम्हाला मी दुसरा डोसा सुद्धा बनवून दाखवते। तर सुरुवातीला थोडंसं पाणी लावून आणि थोडंसं तेल लावून आपल्याला हा तवा ग्रीस करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर यावर हे बॅटर सोडायचं आहे। सुरुवातीला गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि हे बॅटर अशा पद्धतीने पसरून झालं की मग गॅसची फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे आणि मोठ्या गॅसवर आपल्याला हा डोसा छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे। तर तुम्ही पाहू शकता, फक्त आपण 10 मिनिटच हे बॅटर बाजूला ठेवलं होतं, पण किती सुंदर अशी जाळी सुटलेली आहे। यामध्ये आपण सोडा किंवा इनो सुद्धा वापरलेला नाहीये। तुम्ही आणखीन थोडा वेळ जास्त याला ठेवलं तर आणखीन खूप छान असा आपला हा डोसा तयार होतो। तर इथे आपला दुसरा डोसा सुद्धा तयार झालेला आहे। बाकीचे डोसे अशाच पद्धतीने तयार करून घेऊयात। तर दिलेल्या साहित्यातून जवळपास 3 ते 4 डोसे आरामात आपले तयार होतात। तर हे पहा, दुसरा मस्त असा खरपूस डोसा आपला भाजून तयार झालेला आहे। तर बाकीचे डोसे मी अशाच पद्धतीने तयार करून घेते। तर इथे आपला अगदी झटपट होणारा, अवघ्या 10 मिनिटांमध्ये तयार होणारा मस्त कुरकुरीत असा हा उपवासाचा डोसा तयार झालेला आहे। तेही साबुदाणा वरई भिजत न घालता, सोडा किंवा इनो याचा वापर न करता झटपट हा डोसा तयार होतो। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। जितक्या जास्त जमेल तितक्या जास्त नातेवाईकांना आणि फ्रेंड्सना व्हिडिओ आवर्जून शेअर करा। वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार। व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा